महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा वंदे वंदे। पालघर जिल्ह्यात महावितरणाच्या कंत्राटी कामगारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले। मार्च, एप्रिल आणि मे या सलग 3 महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नसल्याचा आरोप महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केला आहे। वेतन रखडल्यामुळे कामगारांवर आर्थिक संकट ओढावले असून अनेक कुटुंबांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले असल्याचे संघटनेने म्हटले आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे। तसेच 2 जून पासून पालघर विभाग असहकार आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास पुढील काळात काम बंद आंदोलन छेडण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे। मी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा पालघर जिल्हा अध्यक्ष तसंच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून इकडे काम बघत आहे। आज आमचे 3 महिन्यांपासून पगार झालेले नाहीत। आज मार्च, एप्रिल आणि मे तर उन्हा पावसात आमची कर्मचारी लोक जे इकडे काम करतात आज इतके मोह आहे त्यांचा, तर पेमेंट न झाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे EMI वाली घरी येऊन बसत आहेत, तरी प्रशासनाला त्याची काही पडलेली नाही मिळत। दुसरी गोष्ट अशी आहे का पाठपुरावा करून आम्ही जेव्हा प्रशासनाला विचारतो का बाबा आमचं कुठपर्यंत पगाराची स्थिती आहे, तर प्रशासन सांगते की आम्ही कल्याण RD ऑफिसला सर्व आम्ही जो डाटा आहे तो पाठवलेला आहे। डाटा कल्याण RDला आम्ही जेव्हा विचारतो त्यावेळेला तिकडनं सांगतात की आम्ही यांच्या क्वेरी काढलेल्या आहेत, ते अजून आम्हाला क्लिअर करून दिलेले नाहीत। मग नेमकं कोणाची चुकी आहे ती अजून आम्हाला, त्याच्यामध्ये आमचे 2 कर्मचारी मयत झाले, कृष्णा करमोडा आणि नितीन पाटील म्हणून, तर त्यांना स्वतःचा उपचार करण्यासाठी सुद्धा पैसे मिळाले नाहीत। तर ही स्थिती असताना जर आपण जिकडे काम करतो तिकडेच त्यांना पैसे मिळत नसतील तर ही खूप खेदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आज आम्ही सर्व इकडे जमलेलो आहोत। तर मी प्रशासनाला एवढीच विनंती करेन की लवकरात लवकर आमचं वेतन आहे ते अदा करून आम्हाला ते देण्यात यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा वंदे वंदे। जानेवारीला एक हे होतं आपलं अधिवेशन आपलं डहाणू इथे आयोजित केलं होतं, तेव्हा आपण एक कार्यकारिणी तयार केली होती। तर कार्यकारिणीमध्ये आपण काहींची निवड केलेली आहे। त्यावेळेला काही जण तिकडे हजर नव्हते, म्हणून आता जे नव्हते त्यांची मी आता नावं पुकारतो, त्यांनी समोर यायचं आहे आणि त्यांचं जे लेटर आहे आपल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडनं केंद्राने दिलेलं आहे ते त्यांनी ग्रहण करायचं आणि आपला पदभार सांभाळायचा आहे। अश्विनी मोरे नवीन